आहात का? बापू झाला काय? करा चालू. करू शकतो सुरुवात. चला परत एकदा सगळ्यांना जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. या टाळेबंदी काळामध्ये आपण रोज एक नवीन विषय घेऊन आपला ही झूम मीटिंग आपण अरेंज करतो. त्यातला आज ही 14. दादा आवाज येतो? आता येते? हो, म्यूट झाला होता. ओके. म्यूट ऑन केलं होतं. ओके. तर या प्लेट मधली आपली अशी शेवटली मीटिंग आहे. यानंतर आपण आवश्यकतेनुसार मीटिंग अरेंज करत जाऊ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. तो दिवस आपण मोठ्या पद्धतीने दरवर्षी साजरा करतो. त्याच पद्धतीने यावर्षीही साजरा करायचा आहे, पण आपल्याला कुठल्याही प्रकारची गर्दी न करता तो राज्याभिषेक दिन साजरा करायचा आहे. तर विशिष्ट पद्धतीने आपण तो राज्याभिषेक साजरा करू. आपलं नेहमीच एक ध्येय राहत होतं की आम्ही प्रत्येक जण रायगडावर जाऊन ते राज्याभिषेक सोहळा साजरा करूया. परंतु हे वर्ष परिस्थिती त्या जोगती नाहीये. आणि तसंही छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा सगळेच मावळे काही गडावर गेले नव्हते. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पडली आणि प्रत्येक किल्ल्याचं जे 365 360 किल्ले होते त्या किल्ल्यांची त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि स्वतःची सुरक्षित ठेवलं. आणि त्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर चांगल्या पद्धतीनं सुरक्षितरित्या पार पडला. आपल्यालाही हेच करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्याला आहे त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीत साजरा करायचा आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर सकाळी उठून घरावर तोरणं लावायचे, दिवे लावायचे, पताका लावायच्या. ज्या पद्धतीनं आपल्याला करता येईल त्या पद्धतीनं करायचं आहे. आणि सकाळी 6 वाजता आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानतर्फेही चांदूर बाजारमध्ये राज्याभिषेक सोहळा होईल. तो ऑनलाईन होईल. प्रत्येकाने त्याची लिंक मिळेल तेव्हा तो प्रत्येकाने पाहायचा आहे. तर मुख्य विषयाकडे येतो. आजचं आपलं मार्गदर्शन करण्यासाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे सचिव प्रतीक सर पाथरे ते आज आलेले आहेत. आणि तुमच्या सगळ्यांचे परिचयाचेच असलेले प्रतीक सर नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असते. आजही त्यांचं मार्गदर्शन होईल. तर मी त्यांना सुचवतो की आजच्या मुख्य मार्गदर्शनास सुरुवात करावी. जय शिवराय. जय शिवराय. संबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांना स्मरून आणि आदरणीय अध्यक्षांच्या परवानगीनं आजच्या एका हितगुजाला सुरुवात करतो. खर तर सर्वांची इच्छा होती, शिवादादांची जास्त इच्छा होती की मी बोललो पाहिजे, पण आजपर्यंत दादासमोर बोलण्याचा योग आला आणि आज पहिल्यांदा हा योग होता. आणि आदरणीय संदीप सरांनी सुचवलेल्या विषयानुसार छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम राजकारणी, बुद्धिमान आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी केलेले वेगवेगळे निर्मिती क्षेत्र असो, वेगवेगळ्या क्षेत्रात केलेले कार्य हे सर्वांना परिचित आहे. पण त्यांचं एक योगी म्हणून काय व्यक्तित्व होतं हा एक विषय मांडण्यासाठी मला सुचवण्यात आलं आणि तो विषय घेऊन मी आज तुमच्या पुढे आलेलो आहे. सर्वात पहिले श्रीमंत योगी या शब्दाची थोडी पार्श्वभूमी पाहू. या श्रीमंत योगी हा जो शब्द आहे, हा शब्द खरं तर सर्वात प्रथम जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांनी एक पत्र लिहिलेलं आहे, त्यात उल्लेख आलेला आहे. त्या पत्रात उल्लेख असा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. खरं तर श्रीमंत आणि योगी हा परस्पर विरोधाभासी शब्द आहे. कारण श्रीमंत कधी योगी होऊ शकत नाही आणि योगी कधी श्रीमंत होऊ शकत नाही. याचं उत्तम उदाहरण जर पाहायचं झालं तर गौतम बुद्ध एका राजाचा पुत्र असून ज्यावेळेस त्यांना योगत्व प्राप्त करायचं होतं त्यावेळेस त्यांना जंगलाचा रस्ता पकडावा लागला. वर्धमान महावीरांचं पण तेच झालं. एका मोठ्या सरदाराचा पुत्र असल्यानंतर जेव्हा योगत्व आणि साधनेकडे स्वतःला घेऊन जायचं होतं त्यावेळेस त्यांना आपलं सर्व वैभव सोडून, राजमहाल सोडून जंगलाच्या दिशेने जावं लागलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असं काय आहे की या माणसाला श्रीमंत योगी
ही उपाधी समर्थ रामदासांनी दिली. याचा थोडासा एक आढावा मी माझ्या मते मांडण्याचा प्रयत्न करतो. खरं तर हे जे बिरुद आहे, हे जनसामान्य लोकांचं बिरुद आहे. कारण या बिरुदामध्ये जनसामान्याची एक मानसिकता होती. कारण तत्कालीन परिस्थिती आपण आतापर्यंत जे व्याख्यान ऐकले, त्या व्याख्यानानुसार तत्कालीन परिस्थिती ही फारच भयान होती. म्हणजे एखाद्याच्या घरात जर मुलगी जन्माला आली, तर ती मुलगी जन्माला यायला नको असं प्रत्येकाला वाटत होतं. कारण की बापा देखत आणि आई देखत मुलीवर कधी बलात्कार व्हायचे, याची सुद्धा कधीच होणार नाही. ज्यावेळेस लग्नाच्या मांडवात एखादी मूर्ती उभी असेल, त्यावेळेस त्या मांडवातून भरलेल्या मांडवातून त्या मुलीला उचलल्या जात होतं आणि पाहिलेलं वराड नुसतं पाहतच राहत होतं, दुसरं काही करू शकत नव्हतं. त्यावेळेस असा एक 16 वर्षाचा मुलगा येतो आणि म्हणतो, की आपल्याला स्वराज्य उभं करायचं आणि त्यासाठी चिकाटीनं आणि सोबत घेतो ते कोणाला? छोटे-छोटे आपले जे बाल सवंगडी होते, त्या सर्वांना. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज मागं आदरणीय गजानन देशमुख यांनी जे वर्णन केलेलं होतं, की छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐश्वर्य आपण पाहिलं, त्यांचा पराक्रम पाहिला, त्यांचं राजनीती पाहिली. पण त्यामागे असणारी त्यांची विव्हळ, त्यांचा त्रास, त्यांच्या यातना या मात्र कधीच बोलल्या जात. आणि योगाचं ध्येय पण तेच आहे. सुख-दुःख समक्वित्वा योगी इत्थं भियते. म्हणजे ज्यानं सुख आणि दुःख याला समांतर लेखलेलं आहे, त्याला योगी म्हटलं जातं. सर्वात प्रथम आपण श्रीमंतीची व्याख्या काय याविषयी थोडं बोलू. कारण श्रीमंत योगी या शब्दात पहिला जो शब्द येतो तो म्हणजे श्रीमंत. त्यासाठी एक छोटीशी कथा सांगावीशी वाटते, की प्रबोधन ठाकरेंना एक प्रश्न विचारला, की बाबा श्रीमंती म्हणजे काय? त्यावेळेस प्रबोधन ठाकरेंनी त्या बाळाचा हात पकडला, त्याला घराच्या बाहेर घेतलं आणि समोर घराच्या बाहेर म्हणजे पैशानं कधी श्रीमंती मोजल्या जात नाही. महाराजांपाशी काय होतं? काहीच नव्हतं. फक्त विश्वासाचे माणसं होते आणि त्या माणसाच्या भरोश्यावर महाराज श्रीमंत झाले. राजखजिना काय होता? काहीच नव्हता. पण या माणसाच्या असलेल्या त्यागामुळं, शौर्यामुळं आणि अतूट विश्वासामुळं महाराजांनी इतकं मोठं स्वराज्य आपल्या पुढे उभं केलेलं आहे. दुसरं आहे योगी. योगी हा जो शब्द आहे, हा संस्कृतमधून यूज पासून योग या शब्दाची निर्मिती झाली. आपल्यापैकी बरेच विद्यार्थी योगाचे असल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टी माहिती आहे. पण आदियोगी ज्यांना म्हटलं गेलं ते भगवान शिवशंकर. आपण भरपूर वेळा काही पौराणिक कथा ऐकतो त्यावेळेस आपण बाकीच्या देवांचे ज्यावेळेस वर्णन पाहतो तर प्रत्येकाचं एक विशिष्ट आभूषण असतं. सोन्याचे मुकुट असतात, गळ्यात सोन्याच्या माळा असतात, अंगावर वेगवेगळ्या प्रकारचा पेहराव असतो. असे सर्व देव आपण पाहतो. पण ज्यावेळेस खूप भरपूर मोठं संकट येतं त्यावेळेस सर्वच सर्व देव आश्रयाला जातात ते भगवान शिवशंकराचे. कारण भगवान शिवशंकरापाशी शक्ती अमात आहे. त्यांची सर्व नीती खूप मोठी आहे. बाकी देवांपेक्षा त्यांची शक्ती, त्यांचं लौकिक, त्यांचं नाव सर्वात मोठं आहे. पण हे सर्व असताना सुद्धा ज्याच्यापाशी प्रचंड इतकी शक्ती आहे, वैभव आहे, सर्व काही करण्याची क्षमता आहे, हे करताना सुद्धा शिवशंकर वैराग्याचं जीवन घेऊन कैलास पर्वतावर राहत आहे. म्हणजे यानं आम्हाला लक्षात येतं, की सर्व काही जवळ असून त्याचा त्याग करणं, सकळ सुखाचा केला त्याग. हे साधुनी जोडीला जो योग असं समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी म्हटलेलं आहे, की सगळं काही होतं महाराजांपाशी, पण त्या सर्व याचा त्यांनी उपभोग कधी घेतला नाही. उपभोगाच्या दूर छत्रपती शिवाजी महाराज नेहमी राहिलेले. श्रीकृष्णांनी आपण पाहिलं, की श्रीकृष्ण योगेश्वर श्रीकृष्णाने योगेश्वर म्हटलं जातं. त्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर काही कार्य केले आणि त्याच राजकारणाचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. हे एक या तीनही चरित्रात साम्य आहे. तर त्या या तीनही चरित्रात जे साम्य आहे ते थोडंसं आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. योगामध्ये काही व्याख्या आहे. भगवद्गीतेनुसार योगी कोणाला म्हटलं जातं? तर त्यात सांगितलं आहे योग कर्मसु कौशल्य. जो मनुष्य आपली नियमितची कार्य कुशलतेने करतो. कर्म आपण सर्वच करतो. पण कुशलतापूर्वक जो करतो तो योगी बनतो. आणि हे शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी साध्य केले. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे समत्वम योग उच्चते. सुख, दुःख, आशा, निराशा या सर्वांना जो समान रीतीने आपल्या जीवनात उतरवतो तो योगी आहे. त्यानंतर थोडासा आढावा आपण अष्टांग योगाचा घेऊ. त्यात
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे 8 अंग सांगितलेले आहे. आणि या 8ही अंगावर शिवचरित्राचं कुठंतरी एक साधर्म्य साधण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, तो तुमच्या पुढे मांडतो. पहिला आहे अहिंसा. जे यम आहे, यमात 5 भाग येतात, त्यात पहिला आहे अहिंसा. आता तुम्ही म्हणाल अहिंसा कसं काय? छत्रपती शिवाजी महाराजांना तर अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, तरी शत्रूचा संहार केला. मग असं कसं काय? हे मला भगवद्गीतेतलं एक डेफिनेशन जरी सांगण्यात येते, अहिंसा परमो धर्म. आम्हाला लहानपणापासून शिकवलं, आमच्या रक्तात ते गुण संक्रमित केलेला आहे, की अहिंसा परमो धर्म. पण जेताना तरीचा परमो धर्म, धर्मार्थ हिंसा तदैव. म्हणजे अहिंसा परमो धर्म आहे. पण ज्यावेळेस धर्माची स्थापना करायची आहे, त्यावेळेस मला हिंसा करणं भाग पडतं. आणि तेच छत्रपती शिवरायांनी केलं. छत्रपती शिवरायांनी कधी गोरगरिबाचं रक्त सांडलं नाही. कधी गोरगरिबापासून करवसुली केली नाही. कधी गोरगरिबावर अत्याचार केला नाही. तर गोरगरिबाचं राज्य स्थापन केलं आणि हे करताना जे लोक आडवे आले, त्यांना फाडलेलं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात अहिंसेचं जे पालन आहे, ते परिपूर्णरित्या केलं आहे. या राज्याच्या दरबारात स्त्रियांचा आदर होता. छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असं चरित्र आहे, की ज्याच्या दरबारात कधी विलासासाठी स्त्री नाचली नाही. दुसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. आता या बाबतीतही आपण वेगवेगळे पाहिलेलं आहे, की महाराजांनी सुरतेची लूट केली. कारंजा लाड लुटला आपल्या विदर्भात येऊन. बुऱ्हाणपूरची लूट महाराजांनी केलेली आहे. ही जी लूट आहे, ही गोरगरिबापासून केलेली नाहीये. ही जी लूट आहे, ही तिथल्या जे सत्तेवर होते, त्या सत्तेवर असणाऱ्यांनी जे गोरगरिबांपासून जबरदस्तीने जुलूम करून टॅक्स वसूल केला होता, सारा जमा केला होता, तो महाराजांनी लुटलेला आहे. आणि तो जनतेच्या आणि सर्वसामान्यांच्या कामी लावलेला आहे. तिसरा आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे अतिरिक्त वस्तूंचा संचय न करणं. म्हणजे योग्याचा सर्वात मोठा लक्ष. आता महाराजापाशी काय कमी होतं? सर्व गोष्टी होते. इतके मोठे गड किल्ले होते. महाराजांनी म्हटलं होतं, हे माझी वैयक्तिक जर संपत्ती आहे, असं जर म्हटलं असतं, तर कोणी त्याला नकारूही शकलं नसतं आणि कोणी त्याला दुजोराही देऊ शकला नसता. तुम्हाला सांगावसं वाटते, की हे जे आज आपण विविध ठिकाणी नोकऱ्या करतो आणि वेतन प्राप्त करतो ना, ही वेतनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. पहिले वतनदारी होती. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या शाळा वतनात देऊन देत होत्या. ते वतनदार गरीब जनतेपासून जोर जबरदस्ती जुलूम करून टॅक्स वसूल करत होते. त्यातला काही भाग राजाकडे पाठवत होते आणि बाकीच्या याच्या स्वतः भोगविलास करत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व बंद केलं. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः खासगीतून रक्कम उचलत होते. म्हणजे त्यांनी स्वतःला सुद्धा पगार सुरू केलेला होता. म्हणजे हा सर्व राजखजिना माझ्या एकट्याचा राजा या नात्यानं आहे, असं त्यांनी कधीच मानलेलं नाही. आणि त्याच राजपरिवारातल्या प्रत्येक जणाला तो नियम बांध होता. महाराजांनी कधी असं म्हटलं नाही, की राजा माझा आहे किंवा पूर्ण सत्ता माझी आहे. त्यांनी सर्वस्व आयुष्य हे जनसामान्यासाठी वाहिलेलं आहे. तिसरं आहे ब्रह्मचर्य. इथं थोडंसं एक सांगावसं वाटतं, की ज्यावेळेस मी एक वेळा आमच्या क्लास घेत होतो डिव्हाइडवर. त्यावेळेस काही आमच्या अदर स्टेटची मुलं होते, तर त्यांनी एक वेळा आग्रह केला मला, की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाविषयी आम्हाला सांगा. तर त्यावेळेस एक महाराष्ट्रातला मुलगा होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजचं थोडं चरित्र सांगायला सुरुवात केली. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, की छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्न्या होत्या. त्यावेळेस बसलेले अदर स्टेटची मुलं हसायला सुरुवात आणि विचारलं कि छत्रपति शिवाजी महाराज ने अगर इतना बड़ा काम किया है तो ये 8 शादियां करने की आवश्यकता क्या? उनको प्रभु श्री रामचंद्र का आदर्श क्यों नहीं लिया? अगर वो प्रभु श्री रामचंद्र को इतना मानते, एक ही पत्नी होता क्यों नाही? तर त्यावेळेस त्यांना एकच गोष्ट सांगितली. ती गोष्ट भगवान श्रीकृष्णाचीच आहे. एकदा रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाच्या लंबी आयु झाली पाहिजे माझ्या पतीची यासाठी व्रत केलं. ते व्रत असं होतं, की एखाद्या उपाशी माणसाला मला अन्नदान करायचं आहे आणि त्या अन्नदानातून तो तृप्त झाल्यानंतर माझ्या पतीचं आयु वाढेल. तर यासाठी रुक्मिणी मातेनं व्रत केलं. रुक्मिणी मातेनं व्रत केल्यानंतर व्रत फलित करायचं होतं. त्यावेळेस त्यांनी शोधायला सुरुवात केली, की आमच्या राज्यात सर्वात असं पण आहे, की ज्याला खरंच अन्नाची गरज आहे. त्यावेळेस त्यांना समजलं, की द्वारकेच्या थोडं समोर गेल्यावर एका टापूवर, एका विरान टापूवर एक महात्मा भरपूर वर्षापासून तपश्चर्या करत आहेत. त्यांना अन्नाचा एक कण सुद्धा घेतलेला नाही. तर रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला इच्छा सांगितली, की मला त्या टापूवर जायचं आहे. तुम्ही माझ्यासोबत चालाल का? भगवान श्रीकृष्णांनी मग सांगितलं, की व्रत तुझं आहे, तू जा. मी तुला फक्त पोहोचवण्याची व्यवस्था करू शकतो.
भगवान श्रीकृष्ण समुद्र किनारा घेतले, समुद्र किनारा उंजळीत जल भरलं आणि म्हटलं की मी आजीवन जर ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल तर हा समुद्र मला रस्ता देईल. आणि ते पाणी जसं सोडलं तसं त्या समुद्रानं रुक्मिणी माताला रस्ता करून सोडलं. आता जात असताना रुक्मिणी मातेच्या डोक्यात एकच प्रश्न होता की भगवान श्रीकृष्ण किती खोटारडे आहेत. म्हणजे ज्या माणसाच्या 16,108 पत्नी आहे आणि तो समुद्राला म्हणतो की मी जर ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल तर हा समुद्र मला रस्ता देईल आणि समुद्र सुद्धा रस्ता देईल. तेच डोक्यात विचार चालू होते. त्या बेटावर जातात, तिथे एक ऋषी बसलेले असतात, त्या ऋषीला प्रणाम करतात. त्यांना सांगते की माझा असा असा कयास होता, माझ्या पत्नीच्या आयुर्मान वाढलं पाहिजे यासाठी मी हे व्रत केलेलं आहे आणि ज्यांनी अन्नजल ग्रहण केल्याने अशा यांना मला हे पंचपक्वान्न भरलेलं ताट जेवू घालायचं आहे. तर तुम्ही हे ग्रहण कराल का? ऋषीनं म्हटलं ठीक आहे. ऋषीनं पूर्ण पंचपक्वान्नाचं ताट पूर्ण खाऊन घेतलं आणि रुक्मिणी माता जायला निघाल्या. आता जायला निघाल्या त्यावेळेस समुद्राचा रस्ता बंद झाला होता. रुक्मिणी माता पुन्हा ऋषीकडे आल्या. त्यांनी विचारलं, ऋषीजी मी आलो त्यावेळेस माझ्या पत्नीने मला रस्ता करून दिला. आता मला परत जायचं आहे. तुम्ही मला रस्ता द्या. त्यावेळेस त्या ऋषींनी आपल्या ओंजळीत जल भरलं आणि म्हटलं जर मी आजन्म अन्न जल त्यागून जर साधना केली असेल तर हा समुद्र मला रस्ता देईल आणि पाणी जसं सोडतं तसं तो समुद्र त्यांना रस्ता देतो. पुन्हा रुक्मिणी मातेच्या डोक्यात चक्कर येणं सुरू होतं. रुक्मिणी माता म्हणतात की आत्ताच या ऋषीनं पोटभर पंचपक्वान्न खाल्लेलं आहे, ढेकर सुद्धा दिलेली आहे आणि ज्या वेळेस समुद्रात रस्ता मागतात त्यावेळेस म्हणतात जर मी आजन्म एकही कण अन्नाचा खाल्लेला नसेल तर समुद्र मला रस्ता देईल आणि हा समुद्र मला खरंच मला रस्ता देत आहे. हे काय आहे? हा डोक्यात सर्व व्याप चालू असताना ते आपल्या पतीकडे जातात, भगवान श्रीकृष्णाकडे जातात आणि त्यांना विचारतात की हे सर्व काय आहे? तुम्ही म्हणतात मी आजन्म ब्रह्मचारी असेल तर समुद्र मला रस्ता देईल. तुमच्या तर 16,108 पत्नी आहे आणि तो ऋषी म्हणतो की मी आजन्म अन्नाचा एक कणही खाल्ला नसेल तर समुद्र रस्ता देईल आणि दोन्ही वेळेस समुद्र रस्ता देईल. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण खूप समर्पक उत्तर देतात, जे आजच्या शिवचरित्राला आणि हा जो एक भाग आहे त्याला खूप छान पद्धतीनं विश्लेषित करतो. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझी इच्छा नव्हती 16,108 पत्न्यांसोबत लग्न करायची. त्या सर्व गोपिकांची इच्छा होती की त्यांनी पूर्वजन्मात खूप काही तपश्चर्या केली आणि तपात वर हा मागितला की मी त्यांना पती म्हणून प्राप्त झालो पाहिजे. ही इच्छा त्यांची होती आणि ती इच्छा पूर्ण करायचं काम माझं आहे म्हणून मला त्यांच्या संग विवाह करायला लागला. म्हणजे मी माझ्या ठिकाणी ब्रह्मचारी. दुसरी गोष्ट तो ऋषी तुझ्यापाशी आला नव्हता की मला खायला घाल म्हणून. तो त्याच्या ठिकाणी साधनमग्न बसलेला होता. तुझं व्रत फलित करण्यासाठी त्या ऋषीनं अन्न ग्रहण केलेलं आहे. म्हणजे अजूनही त्या ऋषीनं अन्नाचा एकही कण गोळा केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हेच केलं. 8 विवाह केले. त्या काळात असणारे मातब्बर सरदार घराणी हे स्वराज्याशी आले पाहिजे, जुडले पाहिजे. त्यांनी स्वराज्य स्थापनेचा कयासाठी घेतला पाहिजे आणि या गोरगरिबांच्या स्वराज्यासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे. यासाठी प्रत्येक घराण्यासंग एक नात्याची नाळ मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना बांधून दिलेली आहे. तो म्हणजे त्यांचा वेगवेगळ्या घराशी झालेले 8 असे विवाह आहेत. दुसरी गोष्ट मी पहिले सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी एकमात्र असा राजा होता की ज्याच्या दरबारात कधी भोगविलासाकरता कुठल्या स्त्रीनं नर्तन केलं नाही. कुठली स्त्री नव्हती. म्हणजे एकदा सुरतेचं उदाहरण आहे की सुरतेवर आबाजी सोनदेवानं लूट करायसाठी गेले. तिथं त्यांना त्या सुभेदाराची सून जी होती ती पाहायला अतिशय देखणी आणि सुंदर होती. त्यांना वाटलं की हे महाराजांना नजराणा म्हणून पेश करायची जेणेकरून महाराज खुश होतील आणि म्हणून त्यांनी त्या स्त्रीला महाराजाला नजराणा म्हणून राजदरबारात पेश केलं. त्याच वेळेस राजे त्यांच्यावर खूप मोठ्या याच्यावर रागावले आणि सांगितलं की आणि त्यावेळेस महाराजांनी म्हटलं की अशीच आमची माता असती सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर चालू असतो वदिलेच्या. परस्त्रीला माता मानण्याची जी परंपरा आहे ती छत्रपती महाराजांना सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या सांगितलेल्या आहे. कधी होता कामा नये. कोणा गोल गरिबाचं भाजीच्या काडीलाही हात लावू नका. इतका जो समर्पित राजा आपल्या सर्व सैन्याला पत्र लिहितो तो राजा चरित्राच्या बाबतीत कसा असेल. त्यानंतर नेक्स्ट पुढचं आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. चरित्राने जे महाराज असलेलं अंतःकरण स्वच्छ होतं त्याबद्दल आपण सध्या बोलू. महाराज ज्यावेळेस आग्र्याच्या कैदेत होते त्यावेळेस ज्यावेळेस शाहिस्ते खान महाराष्ट्रावर चाल करून आला, लाल महालावर आला आणि त्यावेळेस लाल महालावर छत्रपती शिवाजी महाराज छापा पाडला आणि त्याचे 4 बोटं कापले.
औरंगजेबाच्या बहिणीची मुलगी सुद्धा शाहिस्तानासोबत त्या लाल महालात त्या मोहिमेच्या वेळेस आली होती. पण झालं काय की त्या मोहिमेच्या वेळेस ती मुलगी परागंदा झाली, गायब झाली. आणि परत आल्यानंतर सर्वांना हेच वाटलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्या मुलीचं औरंगजेबाच्या बहिणीच्या मुलीचं अपहरण केलं आहे. म्हणून ज्यावेळेस महाराज आग्र्याच्या कैदेत होते त्यावेळेस वारंवार औरंगजेबाची बहीण त्यांना म्हणत होती औरंगजेबाला की आप शिवाजी को जान से मार दो, उसने मेरी बेटी को अगवा किया है, आप उसे मार डालो. त्यावेळेस औरंगजेबांनी जो महाराजाविषयी काढलेला उद्गार आहे तो खरंच अभिमानास्पद. आणि आपल्या बहिणीला सांगितलं की शिवाजी कुछ भी करेगा लेकिन कभी किसी स्त्री पर, किसी औरत पर और किसी बच्चों पर कभी हाथ नहीं डालेगा. ये उसका महत् चरित्र है, जिसके कायल हम भी है. असं म्हणणारा जो नृशंस औरंगजेब होता, ज्यानं आजपर्यंत कितीतरी निरपराध स्त्रियांचा बलात्कार केला होता, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे धडे देताना आपण पाहतोय. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वच्छतेचं प्रमाण आहे. दुसरा आहे संतोष. महाराजाचा संयम हा त्यांच्या चरित्राचा एक स्वभाव गुण होता. कारण ज्यावेळेस अफजल खान महाराष्ट्रावर स्वारी करून आला आणि अफजल खानाला माहित होतं की शिवाजी महाराजांना पठारात, जंगलात आणि सह्याद्रीच्या डोंगरात पकडणं कधीच शक्य नाही. आणि म्हणून त्याने काय केलं, त्याने सरळ सरळ स्वराज्यावर चालून न येता तो वेगळ्या मार्गाने चालून आला. तो अशा मार्गाने चालून आला की पहिले तो पंढरपूरला गेला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात त्याने गायी कापल्या. तिथल्या पुजाऱ्याच्या तोंडात गोमांस कोंबलं. त्यानंतर तुळजापूरला आला. तुळजापूरला तुळजाभवानीची आज जी आपण मूर्त पाहतो ती खरी मूर्त नाहीये. ती अफजल खानाने घराच्या घावाने कधीच तोडलेली आहे. आज जी आहे तिची प्रतिकृती आहे. हे सर्व अफजल खानाने का केलं? हे सर्व अफजल खानाने यासाठी केलं की आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत आहे. आणि ज्यावेळेस कुलदैवतावर घाव घातला जाईल त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज तिळमिळून बाहेर पडेल, मैदानात युद्ध खेळायला येईल. पण तसं झालं नाही. त्यानंतर पंढरपूर का घातलं अफजल खानाने? त्याला माहित आहे की संबंध महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठोबा, आणि या विठोबालाच जर आपण हात घातला तर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आस्थेवर आपण घाव घातल्यासारखं होईल. शिवाजी धर्मांधतेसारखा बाहेर येईल आणि मैदानात युद्ध करेल आणि त्याला पकडणं आपल्या एवढ्या मोठ्या सेनेला सहज शक्य होईल. पण महाराजांचा संयम हा त्या ठिकाणी आम्हाला दिसतो की हे सर्व असताना, गाव जळत असताना, कितीतरी बाया स्त्रियांचे अब्रू लुटत असताना, सर्व होत असताना महाराजांनी संयम यासाठी दाखवला आहे की जर रक्तात जोश भरला असता तर कधीतरी शिवाजी महाराज तेव्हाच नाहीसे झाले असते, तेव्हाच मृत्युमुखी पडले असते. कारण अफजल खान हा साधा सोपा नव्हता. म्हणजे अफजल खानाचं वर्णन करताना भरपूर साहित्यिकांनी असं वर्णन केलं, ज्यावेळेस हा जेवणाच्या पंक्तीला बसत होता तर अख्खं बोकड फास्त करत होता, इतकी बलाढ्य शक्तीचा हा अफजल खान होता. आणि म्हणूनच या अफजल खानासाठी शक्तीने नाही तर युक्तीने लढायचं, आणि युक्तीने लढायचं असेल तर आत्मसंयम महत्वाचा, आणि तो संयम म्हणजे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी संयमितचा होता. त्यानंतर आहे स्वाध्याय. महाराज प्रत्येक वेळेस स्वाध्याय करत होते. म्हणजे मी केलेल्या कार्याचा आढावा काय आहे हा आढावा ते नेहमी घेत होते. या आढाव्याच्या कुठं चुकलो किंवा कुठं चुकणार आहोत प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंग महाराज करून सर्व गोष्टी करत. तुम्ही जर महाराज शिवचरित्र वाचलं तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल का एकही मोहीम महाराजांची अशी नाही आहे जी पहिले केलेली प्लॅनिंग नाही. म्हणजे कुठं कोण लपून बसणार आहे, कुठं काय होणार आहे, कुठून कोण हमले करणार आहे, या सर्व गोष्टींचं प्री प्लॅनिंग छत्रपती शिवाजी महाराज करत होते. आणि हाच त्यांचा स्वाध्याय म्हणजे स्वतःला अनालिसिस करण्याचा सर्वात मोठा गुण. त्यानंतर ईश्वर प्रणिधान. आपण जाणतोच की महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यावर भगवंताचे मंदिर होते. महाराज स्वतः आई तुळजाभवानीचे भक्त होते. भवानीची कवड्याची माळ महाराजांच्या गळ्यात नियमित राहत होती. आणि महाराजांच्या तोंडून नेहमी निघायचं हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे परमेश्वरांची इच्छा, मा तुळजाभवानीची इच्छा. आणि प्रत्येक केलेल्या कार्याचं ते जे समर्पण होतं ते ईश्वराच्या चरणी करत. कारण स्वतः जर क्रेडिट घेतलं तर अहंकार वाढणार. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की ज्यावेळेस अहंकार येतो त्यावेळेस आपण पाहिलेलं हे दिव्य स्वप्न, स्वराज्याचं स्वप्न कधीच पूर्णत्वास जाणार नाही. आणि म्हणून महाराजांनी नेहमी आपलं जे आहे ते हे राज्य व्हावे हे तू श्रींची इच्छा हे ब्रीद आपल्या स्वराज्याचं ठेवलं होतं. त्यासाठी कारण हे
त्यानंतर आहे आसन. आता योगाचं आसन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं नाही. महाराजांनी कसरत केलेली आहे ती आखाड्यात तलवारबाजी, दांडपट्टे, घोड्यावर 22-22 तास मांडी मारायचे महाराज. इतका महाराजांचा एक पकड आपल्या युद्ध कौशल्यावर होती. पण महाराजांचं तुम्ही कधीतरी कोणताही फोटो पहा, त्यात त्यांचं व्यक्तित्व खूप रुबाबदार दिसतं. असं वाटतं की नुसतं पाहत राहावं. आणि हीच व्याख्या आसनाची भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे. समम काया शिरोग्रीव. ज्याचं पूर्ण शरीर एका समान अवस्थेत आहे, ज्याच्या शरीरावर तेज आहे, असा व्यक्ती म्हणजे योगी आहे. त्याला आसन म्हटलं गेलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं बनेदार म्हणजे कितीतरी प्रवासियांनी जे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांचं केलं आहे, तर याचप्रमाणे की हा माणूस जरी 5.5 फूट उंच दिसत असला तरी देखणा, रुबाबदार, त्याची शोभेशी दाढी, त्याचे टपोरे या अशा कित्येक प्रकारचं वर्णन आहे. आणि ही तटस्थता त्यांच्या जीवनात, हे तेज त्यांच्या जीवनात होतं. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज सहज कोणाच्या खांद्यावर हात टाकून बोलले तरी तो माणूस आयुष्यभर त्यांचा होऊन राहील. म्हणजे एक साधारण उदाहरण आहे की ज्यावेळेस जावरीच्या खोड्यात महाराजांनी चंद्रराव मोरेचा पराभव केला आणि पराभव करताना समोर एक चंद्रराव मोरेचा बहादर इतका सुंदर दानपट्टा चालवत होता. महाराजांनी त्याचं ते अचूक दानपट्टा चालवणं हेरलं आणि महाराजांना वाटलं की अशा प्रकारचे मावळे आपल्या स्वराज्यात असायला पाहिजे. महाराजांनी त्यांना थांबवलं आणि त्यांना सांगितलं, अरे तू चुकीच्या माणसाच्या बाजूने करताय. आपल्याला आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी बलिदान करायचं आहे. कष्टकरी कामकऱ्यांचं राष्ट्र निर्माण करायचं, राज्य निर्माण करायचं आहे. तू चुकीच्या आणि शहाच्या पायाशी करून आपल्या देशाशी गद्दारी करताय. त्यावेळेस त्या समोरच्या व्यक्तीला ते इतकं पटलं की त्या माणसाने आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी निष्ठा दाखवली. त्यांचं नाव मुरारबाजी देशपांडे. म्हणजे असे कितीतरी. तानाजी मालुसरे काय करत होता, तर आपल्या एक सुंदर त्यांना तलवारबाजी येत होती, तोफ चालवण्यात, पट्टा चालवण्यात ते खूप बहादर होते. आणि काय करत होते, ज्या यात्रा होत होत्या त्या यात्रात लहानपणी ते कसरत दाखवत होते. त्या कसरत दाखवून ते पैसा गोळा करत होते. महाराज असेच एका यात्रेत गेले ते पाहिलं त्यांनी की इतकी सुंदर कौशल्य दानपट्टा चालवण्याचा, तोफ चालवण्याचा, तलवार चालवण्याचा हा आपल्या स्वराज्यात असला पाहिजे. महाराजांनी त्याला जवळ बोलावलं. त्याच्या खांद्यावर हात टाकला. त्याच्या कानात 2 शब्द फुटले. आयुष्यभर तानाजी स्वराज्याच्या कामी राहिला. स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेपासून तर ते आता आपण तानाजी पिक्चरात पाहिलेलं आहे. फार मोठं बलिदान तानाजीनं आपल्या स्वराज्यासाठी केलेलं आहे. म्हणजे ही सर्व जे आहे हे त्यांच्या व्यक्तित्वाचे गुण आहेत. त्या तपस्या, त्यांचं इतकं प्रभावी व्यक्तित्व होतं की समोरचा पाहायचा आणि पाहतच राहायचा. म्हणजे याचं उदाहरण सांगायचं झालं की ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीला गेले, त्या आग्र्यात जात असताना लोकांची असं वर्णन आहे की लोकांची अक्षरशः गर्दी आहे. म्हणजे लोक झाडावर, घरावर, छतावर, कोणाच्या खांद्यावर फक्त हे पाहत होतं की शिवाजी कसा आहे दिसायला. ज्याने इतक्या मोठ्या शहाचं म्हणजे सूर्य निघाल्यापासून सूर्य अस्ताला जाईपर्यंत ज्या शहा आलमगीराचे 5-5 शहाचे मोगलांचे राज्य कधी खतम होत नव्हते. सूर्य अस्त होत होता पण ते राज्य खतम होते. त्यावेळेस एक छोटंसं राज्य यांच्याविषयी बंड करतं आणि जगाला दाखवतं की हे किती मोठं चांगलं स्वराज्य उभं केलेलं आहे. आणि ही सर्वात सुंदर महाराजांची आहे. ही एक चरित्रच असं होतं की ज्याच्याकडे नुसतं पाहावं आणि पाहतच राहतं. महाराजांचं नाव ऐकल्यानंतर कविराज भूषण, कवी परमानंद यासारखे कवी, कवी कलश यासारखे कवी आपलं युपी, बिहार सोडून, काशी सोडून, तिथली वैभव सर्व संपदा सोडून, तिची विद्वानाची संगत सोडून त्यांच्या चरणाशी येऊन राहतात. म्हणजे विचार करा हा माणूस असेल कसा. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे प्राणायाम. कारण आपण जो आजचा विषय पाहताय तो श्रीमंत योग. छत्रपती शिवाजी महाराजांचं योगी जीवन हे पाहत आहे आणि योगात जे येणारे वेगवेगळे एक योग अष्टांग आहे ते आपण पाहता. त्यात प्राणायाम. प्राण म्हणजे श्वास. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक श्वास हा स्वराज्यासाठी चालला. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक श्वास हा गोरगरीब रयतेसाठी चालत. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक श्वास हा आपल्या जनतेसाठी चालत होता हे आपल्याला माहिती. म्हणजे ज्या माणसानं आपल्या आयुष्यात कधी स्वतःच्या सुखाची पर्वा केलेली. आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या पत्नी सईबाई राणी साहेबा बाळंतपणाच्या आजाराने ग्रसित होता आणि शेवटची घटिका मोजत होते. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना अपनाचा कोथळा काढायला जायचं होतं.
म्हणजे विचार करा की काय हा माणूस असेल. आपली पत्नी जिच्या संग बालपणापासून आतापर्यंतचा सुखाचा संसार केला ती मरणासन्न आहे. आणि अशा वेळेस हृदयावर गोटा ठेवून मोठासा दगड ठेवून आपल्या भावनेला आवर घालून ती मरणासन्न असलेल्या पत्नीला धीर देत सांगायचं. तिला विचारलं महाराजांनी तिच्या याच्यात जाऊन, सांग तुझी शेवटची इच्छा काय? तर त्यावेळेस सईबाई राणी साहेबांनी एवढंच सांगितलं की ज्यावेळेस मिटेल त्यावेळेस माझ्या स्वारींचे चरण फक्त माझ्याची डोळ्याशी असले पाहिजे. त्यांची चरण पाहताना मला माझे प्राण त्याग करायचा आहे, एवढं भाग्य मला द्या. पण इथा लाखाचा पोशिंदा आपल्या पत्नीची ही शेवटची इच्छा पूर्ण करू शकला नाही. विचार करा, ज्यावेळेस महाराज जायला निघाले, छोटा 2-2.5 वर्षाचा बाळ संभाजी त्यांच्या कमरेला मिठी मारतो आणि म्हणतो, आबासाहेब, आबासाहेब नका जाऊ, आबासाहेब, आईची तब्येत बरोबर नाही, आबासाहेब जाऊ नका. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या काळजाच्या तुकड्याला बाजूला करून स्वारीवर जावं लागतं. म्हणजे सईबाई राणी साहेबांच्या शेवटच्या क्षणी, आपल्या पत्नीच्या शेवटच्या क्षणी सुद्धा तो माणूस आपल्या घरच्यांना सुख देऊ शकलं नाही. विचार करा किती मोठा त्याग असेल. आणि हाच त्याग आज 450 वर्षानंतर सुद्धा आपल्या डोळ्यापर्यंत उभा आहे आणि त्याच त्यागाच्या भरोश्यावर अजून शिवाजी महाराज आपल्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करीत आहे. वेळ झाला का प्रफुल्ल सर? प्रफुल्ल सर? हो दादा, एक 15 मिनिटं राहिलेला आहे, तर हे एंड करून पुढचा टॉपिक दुसऱ्या सेशन मध्ये घेऊ. चालेल. सर्वांनी पुन्हा लगेच या आयडी पासवर्ड वरनं जॉईन व्हायचंय, लगेच 1 मिनिटात.